दादा पवार यांच्या शोक सभेसाठी आपण सर्वजण जमलो आहोत. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस काल टीव्हीवरती ही सगळी बातमी सुरू होती त्यावेळेस एक आश्चर्याचा धक्का होता. कारण अजितदादासारखा एक विकासासाठी एक राज्यासाठी झपाटलेले व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं होतं. अजितदादा म्हणजे अत्यंत स्पष्ट वक्तेपणा, राजकारणात असून सुद्धा आपलं एक वेगळेपण जपण्याचं एक करारी बाणा म्हणजे अजितदादा होते. मला तुम्हाला सांगावं लागेल, अजितदादा यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि जालन्याच्या कलेक्टर ऑफिसला अजितदादा आले होते. आम्ही त्या ठिकाणी होतो आणि नवीन इमारतीचं बांधकाम झालं नियोजन भवनाच्या, आणि दादा मधी जात असताना दादांना दरवाजावरती असं खर्चाटल्यासारखं दिसलं. दादांनी तिथल्या कलेक्टर मॅडमना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हे जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाचं काम करणारं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाची काळजी आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून घेतली पाहिजे. आणि त्यावेळेस जे सगळे आमदार खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना सांगितलं, बेट्या हो, बारामती अशीच घडली नाही. बारामतीच्या प्रत्येक इमारतीवरती आमचं घर म्हणून आम्ही लक्ष देतोय म्हणून बारामती घडलेली आहे. आणि तदनंतर बदनापूरच्या आमदार साहेबाच्या संपर्क कार्यालयामध्ये अजितदादा आले. वॉर रूम पाहायला ज्यावेळेस अजितदादा आले त्यावेळेस आम्ही 5 जण वॉर रूम मध्ये होतो आणि एक तरंगलेला वायर अजितदादांनी बघितलं आणि दादांनी आमदार साहेबांनाही सांगितलं, नारायण, हे तुझं कार्यालय आहे पण जनसामान्याचं काम करण्याचं कार्यालय आहे, जरा कार्यालयाची टापटीपणा आपण जपला पाहिजे. बघा किती बारीक लक्ष या माणसाचं इथं होतं. तर त्यांनी जी बारामती घडवली, खऱ्या अर्थानं असा इतका मोठ्या पदावरचा इतक्या लहान गोष्टीवर लक्ष देणारा नेता अत्यंत दुर्मिळ आहे आणि ते अजितदादा होते. तुका म्हणे एक मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि खऱ्या अर्थानं अजितदादांची उत्तम अशी कीर्ती पाठीमागे ठेवून अजितदादा कर चले हम जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो असा संदेश देऊन आपल्या सर्वांमधून निघून गेलेले आहेत. मी माझ्या वतीनं, माझ्या पंचायत समिती गणाच्या वतीनं, माझ्या बाकरवाडी गावाच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हरिओम, शांती शांती.